नमस्कार मित्रांनो, सत्य चर्चामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। ज्ञानवर्धक चर्चा त्याचबरोबर गुन्हेगारी अशा विविध विषयांवर आमच्या या चॅनलवर चर्चा केली जात असते। तर मग अशा ज्ञानवर्धक आणि गुन्हेगारी विषयक माहितींसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत। हा विषय सर्वांच्या रिलेटेड विषय आहे, त्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून अनेक सिरियली चालू आहे। या सिरियलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये षड्यंत्र त्याचबरोबर अनैतिक संबंध दाखवून भारतीय संस्कृतीचा अपमान करण्यात येत आहे। यावर आम्ही आवाज उठवत आहोत। या अगोदर सुद्धा अनेक व्हिडिओ केलेले आहेत। मित्रांनो, सध्या प्रत्येक सिरियल मध्ये पती पत्नीचे अनैतिक संबंध, पतीच्या जीवनामध्ये दुसरी महिला येते किंवा पतीची बहीणच प्रेम संबंध करते, त्यानंतर विविध षड्यंत्र, विविध प्रकारचे षड्यंत्र दाखवून अनेक मालिकांचा स्तर खालच्या दर्जाला गेलेला आहे। मित्रांनो, निसर्गाचा एक नियम आहे, आपण जे बघतो, जे खातो तसे आपण घडतो। अर्थात आपण जे बघतो तसे आपले विचारधारा होतात आणि जसे विचारधारा होतात तसे आपण आपले जीवन घडत असते। त्या पद्धतीने आपण वाटचाल करत असतो। परंतु टीव्ही चॅनलच्या माध्यमातून वारंवार अनैतिक संबंध, लफडेबाजी, त्याचबरोबर प्रॉपर्टीसाठी वाद आणि विविध प्रकारचे षड्यंत्र, आई, भाऊ, बहीण, सासू, सासरे अशांच्या विरोधात प्रत्येक वेळेस षड्यंत्र प्रत्येक सिरियलमध्ये चालू आहे। तर मग तुम्हीच विचार करा, असे दृश्य पाहून कुठले संस्कार होणार आहेत, कोणत्या पद्धतीच्या आपल्यावर आपल्या घरात संस्कार होत आहे आणि आपण कसे घडणार आहोत हे महत्त्वाचे आहे। मनोरंजनाच्या नावाचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो। त्याचे काही उदाहरण आपण पाहूया। मित्रांनो, थोडके 2-3 तुम्हाला उदाहरण देतो। तेरे नाम पिक्चर आला होता। तेरे नाम पिक्चर आल्यानंतर हे मोठमोठे केस, झाप, मोठे झाप, दसका डोक्यात जंगल झालं, इतके मोठे झाप, अनेकांनी मोठमोठे झाप वाढवले। पूर्वीचे लोक मोठे केस ठेवत नव्हते, परंतु या पिक्चरमुळे मोठमोठे झाप, थोवाड छोट पण केस मोठे असं दृश्य पाहायला मिळालं। त्याच्यानंतर गजनी आला। गजनीने तर अर्धी टक्कलच करून टाकली, अर्धी टक्कल। अरे जोकरचे तरी केस बरे, अर्धी टक्कल करून टाकले, अर्धे टकले टाकले, हिंडायला लागले। म्हणजे मनोरंजनाचा प्रभाव आपल्यावर पडतो। असे अनेक उदाहरणं आहेत। एखाद्या पिक्चर मध्ये एखादा नवीन ड्रेस आला, साडी आली, लगेच महिला साडी ड्रेस वापरताना आपल्याला दिसतात। म्हणजे मनोरंजनाचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो, म्हणजे पडतोच। मग आता महत्त्वाचा विषय काय आहे? टीव्ही चॅनलच्या माध्यमातून अनैतिक संबंध, एक पत्नी तिचं दुसरं लफडं किंवा नवरा नवऱ्याच्या मागे दुसरी लागती, तिसरी लागती, त्याच्यानंतर लग्न झालेल्या व्यक्तीसाठी त्याच्या नवरा बायकोंच्या विरोधात षड्यंत्र केले जातात। एखाद्याला त्या लग्न झालेल्या पुरुषाबरोबर पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याच्या पहिल्या बायको विरुद्ध षड्यंत्र राखले जातात। प्रॉपर्टीसाठी खून, मर्डर केले जातात। सख्या बहिणी असून सुद्धा सख्खी बहीण आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर लफडं करते आणि आपल्या बहिणीचा संसाराचा वाटोळं करण्यासाठी विविध षड्यंत्र आखते। असं दृश्य दाखवून मनोरंजनाच्या नावाखाली भारतीय संस्कृती बदनाम करत आहे। त्यामुळे आपल्या जीवनावर हा प्रभाव पडून आपल्या घरात देखील असे वादविवाद होण्यास सुरुवात होते आणि या मनोरंजनाच्या नावाखाली आपल्या घरात
आपल्या आयुष्याचं वाटोळ करणारं मशीन म्हणजे हे मनोरंजनाच्या नावाखाली असलेली ही टीव्ही होय. असं एक दृश्य असं आणखीन एक तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी या सिरियली कमी पाहिल्या जातात किंवा टीव्हीच पाहिली जात नाही, अशा घरात भांडणं आणि सुख समाधान जास्त आहे आणि त्या घरात भांडणे देखील कमी आहेत. तर मग आपण अशा मालिका किती बघायच्या? त्यामुळे सावधान. अशा मालिकांमुळे मनोरंजनाच्या नावाखाली अनैतिक संबंध बघून निसर्गाच्या नियमाशी आपण बांधलेला आहोत. जसं बघतो तशी विचारधारा होते आणि तसंच जीवनात आपण घडत असतो. त्यामुळे अशी नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या सिरियली आणि षड्यंत्रकारी सिरियली पाहून आपल्या विचारधारा आणि आपलं घर बरबाद होताना बघू नका. मित्रांनो, घरात लहान मुलं असतात. लहान मुलांच्या या कवळ्या मनावर देखील या अशा प्रकारच्या मनोरंजनाच्या नावाखाली संस्कार घडत आहे. तर त्यांचं भविष्य काय असेल हे सांगायची गरज नाही. मित्रांनो, अशाच्या सिरियलबाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत. लफड्यांचा महासंग्राम असं नाव द्यायला काय हरकत नाही. तर या अगोदर सुद्धा आम्ही भरपूर सिरियलवर आम्ही चर्चा केलेल्या आहेत. पण आता दंगल टीव्हीवरील काही सिरियली आपण बघूया. त्याच्यात सगळ्या सिरियलमध्ये सेम कंटेंट आहे, सेम स्टोरी आहे. चला आपण सुरुवात करूया. दंगल टीव्हीवरील नथ कृष्णा और गौरी की कहाणी ही सिरियल 23 ऑगस्ट 2021 रोजी चालू झाली आणि याचे निर्माता आहे स्टोरी स्क्वेअर प्रोडक्शन. यामध्ये हिरो असतो जीत नावाचा हिरो असतो आणि त्याची पत्नी कृष्णा असते. कृष्णाला एक बहीण असते गौरी जीतला मिळवण्यासाठी अनेक षड्यंत्र करते. आपल्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर अनैतिक संबंध स्थापून त्याच्या बरोबर संसार करायचे स्वप्न बघते. यासाठी आपल्या सख्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी विविध षड्यंत्र करते. तिला मारून टाकण्यासाठी प्रयत्न करत असते. सख्या बहिणीच्या नात्याला सुद्धा या सिरियलने कलंक लावलेला आहे. यात तर अजून महत्वाची बाब याच्या पुढे जाऊन सांगतो. एकीवर एक प्रीत आहेच, परंतु सख्या बहिणी एका पुरुषाबरोबर संबंध प्रस्थापित करताना तिसरी एक याच्यामध्ये इंटरेस्टिंग पात्र आहे. गोपाला नावाची एक महिला असते. ती जीत बरोबर लग्न करते. जीत तिच्या प्रेमात येडा होतो, आपल्या बायकोला सोडून देतो. म्हणजे बघा, जीत कृष्णाबरोबर लग्न करतो. लग्न करून झाल्यानंतर त्याच्या बहिणी संघ सुद्धा प्रेम प्रस्थापित करतो, वरून तिसरी संघ लग्न करतो. अरे काय दाखवता मनोरंजनाच्या नावाखाली? लफड्यांचा बाजार आहे हा. कुठलं मनोरंजन चाललं? हे झाले नथ कृष्णा और गौरी की कहाणी. त्याच्यानंतर पौर्णिमा नावाची धारावाहिक आहे. 21 ऑगस्ट 2023 रोजी धारावाहिक चालू झाली आहे आणि तिचा निर्माता आहे टीबीए नाववाले, त्यांनी त्याचा निर्माता आहे. त्यामध्ये सिद्धार्थ नावाचा हिरो आहे, पौर्णिमा नावाची हिरोईन आहे आणि वत्सल्य नावाची एक आणखीन एक तिसरा पात्र आहे. पौर्णिमा सिद्धार्थ नवरा बायको असतात. वत्सल्य त्याच्यावर प्रेम करते आणि त्यांचे अनैतिक संबंध जुळून येतात. वत्सल्यावर प्रेम करायला लागतो. लग्न असून प्रेम कहाणी. वा, कुठली प्रेम कहाणी? लग्न असून प्रेम कहाणी दाखवत्या. अरे कसलं चाललं तुमचं मनोरंजन? कुठल्या स्तरावर चाललं? या मनोरंजनाच्या नावाखाली अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात येत आहे आणि ती पौर्णिमा चक्क त्या वत्सल्य संघ तिच्या नवऱ्याचं लग्न लावून द्यायला पुढे येते. वा, कसली स्टोरी आहे. वा. त्याच्यानंतर पुढच्या सिरियलकडे बघू आपण. कैसा है रिश्ता अनजाना. वा, कैसा रिश्ता अनजाना. रिश्ता अनजानाने कैसा रिश्ता खंजाना. म्हणजे खोट्याचा रिश्ता आहे हा, असं दाखवायला पाहिजे होतो. यामध्ये रजत नावाचा हिरो असतो. मृदुला त्याची पत्नी असते. एका कार्यक्रमासाठी लग्नाला जात असतात. तिकडून नवरी पळून जाते, म्हणून या रजतला बळजबरी त्या ठिकाणी बसवलं जातं आणि लग्न करतो. आणि लग्न होऊन त्यानंतर ते षड्यंत्र पुढं माहिती होतं. मग त्याचं लग्न झालेलं असताना दुसरं खोटं लग्न आलं, ते चर्चा करून ते मिटवता आलं असतं. हा हिरो त्या अनमोल पायी येडा झाला. इतका येडा झाला का पहिल्या बायकोला विसरून गेला. पहिल्या बायकोला घरातून हाकलून दिला. अरे कसले हे षड्यंत्र, कसला लफड्यांचा बाजार दाखवू राहिला. हे लफड्यांचा बाजार आहे.
त्यानंतर पुढच्या आपण सिरियलकडे बघूया. मन सुंदर. वा वा, मन सुंदर, अति सुंदर. वा. नहार नावाचा हिरो असतो, रुई नावाची हिरोईन असते आणि दोघांचं लग्न झालेलं असतं. त्याच्यामध्ये अवनी नावाची हिरोईन असती. ती अवनी त्या नहारला मिळवण्यासाठी रुई समोर अत्यंत षड्यंत्र रचते आणि तिला मारून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. अत्यंत खालच्या दर्जाचे षड्यंत्र राखले जातात. अरे लग्न झालेल्या पुरुष संघ तिच्या बायकोला बाजूला काढून आपले संबंध प्रस्थापित करायचं कुठलं मनोरंजन आहे? हे लफड्यांचा बाजार आहे. त्यानंतर दुसरी एक सिरियल आहे मन अति सुंदर. वा, अति सुंदर मन. असं कुठलं अति सुंदर मन आहे? त्याच्यात मध्ये दिव्यम नावाचा हिरो आहे आणि राधिका नावाची हिरोईन आहे आणि दोघांचं लग्न झालेलं असतं. त्याच्यात काया नावाची तिसरं पात्र असते. ही काया अत्यंत षड्यंत्र करते. काया राधिकाला मारण्याचा प्रयत्न करते. दिव्यम साठी मिळवण्यासाठी वाटेल ते षड्यंत्र करते. आणि लग्न झालेल्या बरोबर त्याच्या बायकोचं फारकत करून संबंध प्रस्थापित करायचे. अरे कुठलं मनोरंजन आहे? त्याच्यानंतर पुढची सिरियल तोयसे नैना मिलाई के. वा, तोयसे नैना मिलाई के. कैसे मिलाई के बोले तो तैसे नैना मिलाई के. वा. त्याच्यामध्ये राजू नावाचा हिरो आहे, कुहू नावाची हिरो आहे आणि कुहूची बहीण जानकी आहे. दोघी बहिणी असतात आणि जानकीला राजू आवडत असतो म्हणून कुहूच्या विरोधात अत्यंत षड्यंत्र असते. कुहूला मारून टाकण्यासाठी सुद्धा प्रयत्न करते. अरे बहिणीच्या नवऱ्या संग बहिणीचा संसाराचा वाटोळ करून बहिणीच्या नवऱ्याबरोबर अनैतिक संबंध स्थापन करून संसार बघण्याचं स्वप्न या सिरियल मध्ये दाखवले जात असते. अरे कुठलं मनोरंजन आहे रे? कुठलं मनोरंजन आहे? त्यानंतर हर बहू की यही कहानी, सासू माँ मेरी कदर न जानी. वाह, सासू माँ मेरी कदर न जानी. 23 ऑक्टोबर 2023 रोजी सिरियल चालू झाली आहे आणि ट्रायंगल कंपनीचा निर्माता आहे. त्याच्यामध्ये अर्णव नावाचा हिरो आहे आणि पल्लवी नावाची हिरोईन आहे. दोघांचं लग्न होतं आणि पवित्र नावाची तिसरा पार्ट असतो. पवित्र आणि पल्लवी बहिणी असतात. ही पवित्र इतके षड्यंत्र करते, पल्लवीला पार मारून टाकते. मारून टाकल्यानंतर तिच्या नवऱ्या संग संबंध प्रस्थापित करण्यासाठी षड्यंत्र आखते, त्याच्या जवळ जाते. अरे बहिणीच्या नवऱ्या संग स्वतःच्या बहिणीला मारून षड्यंत्र करून बहिणीच्या नवऱ्याबरोबर संसार थाटण्याचे स्वप्न पाहण्याचे या सिरियलमध्ये कोणतं मनोरंजन आहे? कुठल्या प्रकारचं मनोरंजन आहे? अरे सख्या बहिणीच्या नवऱ्या संग प्रस्थापित करायचे संबंध आणि तिला मारून टाकायचे षड्यंत्र, काय मनोरंजन आहे? त्यानंतर पुढच्या धारावाहिकडे बघू आपण. दालचिनी नावाची धारावाहिक आहे. वाह, क्या दालचिनी. अरे मसाले सुद्धा सोडले नाही रे यांनी. मसाले सुद्धा सोडले नाही. दालचिनी नावाची सिरियल आहे. 6 नोव्हेंबर 2023 रोजी ही धारावाहिक सुरू झाली आहे. ट्री मियाना एंटरटेनमेंट याचा निर्माता आहे आणि त्याच्यामध्ये तो वा तेज नावाचा हिरो आहे. मसाल्यातला तेज आणि मसाल्यातली दालचिनी. वा, काय नाव शोधते आणला. आणि त्याच्यामध्ये कला नावाची तिसरा पार्ट आहे. दालचिनी आणि कला सख्या बहिणी आणि ही कला दालचिनीला मारून टाकायला प्रयत्न करते, मारून टाकते आणि तिच्या नवऱ्या संग संबंध प्रस्थापित करण्यासाठी विविध षड्यंत्र आखते. सख्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर लफडं करून त्याच्या संग संसार करायचं स्वप्न या सिरियल मध्ये दाखवण्यात आले आहे. सख्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर. वा रे वा, क्या मनोरंजन आहे. त्याच्यानंतर आईना रूप नाही हकीकत. अरे काय रूप नाही हकीकत. या सिरियलने तर रेकॉर्ड ब्रेक केले रे बाबा, इतके रेकॉर्ड ब्रेक केले. 11 सप्टेंबर 2023 रोजी सिरियल चालू झाली आहे. रश्मी शर्मा टेलिफिल्म्स याचा निर्माता आहे. यामध्ये नमन नावाचा हिरोईन आहे आणि सुनैना नावाची हिरोईन आहे. थर्ड पार्टी पंकजा आहे. पंकजा आणि नमनचं लग्न ठरलं असतं. त्याच्या सुनैना पुढे येते. सुनैना नंतर त्यांचं लग्नामध्ये सुनैना आणि नमन एकामेका समोर येतात आणि चक्क प्रेम व्हायला लागलं. अरे वा, अरे लग्न ठरलं, साखरपुडा चालू आणि तिच्याच बहिणी संग लफडा करीतो आणि तिच्या संग लग्न करतो. वा रे वा, कोणतं मनोरंजन चालू आहे.
आणि त्या पंकजा संग लग्न तोडवितो. वा, अरे यांनी तर याकडूनच ब्रेक केले. ती सुनैना जी असती ती ट्रान्सजेंडर असती, म्हणजे ट्रान्सजेंडर. याला हे सुद्धा पुराणा. अरे कुठलं मनोरंजन चालू आहे? इतक्या खालच्या पातळीवर या ठिकाणी सर्व सिरियल मध्ये लफड्यांचा बाजार, अनैतिकतेचा बाजार, अनैतिक संबंधांचा बाजार, त्यानंतर षड्यंत्रांचा बाजार, सर्व अनैतिक संबंध, षड्यंत्र या सर्वच्या सर्व सिरियल मध्ये सारखेच पार्ट आहे आणि सारखी स्टोरी आहे. अशा सिरियली पाहून कुठलं मनोरंजन होणार? मनोरंजन होणार नाही मित्रांनो. आपल्या जीवनात, आपल्या घरात वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. यावर कोणी आवाज उठत नाही. यावर केवळ सत्य चर्चा चॅनलच्या माध्यमातून चर्चा केली जात असते. भारतात एकमेव चॅनल आमचा असून या अशा विखारी सिरियलवर चर्चा करणारा आमचं चॅनल आहे. यापूर्वी देखील अनेक सिरियलवर आम्ही असं चर्चा केलेले आहेत. देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विविध गावांमध्ये संपर्क साधून चर्चासत्र आणि या अशा कार्यक्रमाच्या विरोधात मोहीम आखली जाणार आहे. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.